तर पाक सोबत भारताचं वर्ष अखेरीस युद्ध शक्य, कुरापतखोर पाकच्या दरपोक्तीला भारतानं हे ठोस उत्तर दिलेलं आहे। भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी हा इशारा दिलाय। उपेंद्र द्विवेदी यांचा हा इशारा आहे। कुरापतखोर पाकिस्तानला हे ठोस उत्तर आहे। The next war which we are looking at, it may happen soon and we have to prepare accordingly, as already been brought out by director, that in this we have to fight this battle together. This now non-kinetic has to be fought together. So what are the deductions? तर पाकिस्ताननं पोकळ धमकी दिल्यानंतर भारतानं हे उत्तर दिलेलं आहे। पाक सोबत भारताचं वर्ष अखेरीस युद्ध शक्य असल्याचं भारताकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। कुरापतखोर पाकच्या दरपोक्तीला भारताचं हे उत्तर। भारतीय लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला हा थेट इशारा दिलाय। पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना भारताचं हे ठोस उत्तर आहे। तर कुरापतखोर पाकिस्तानच्या दरपोक्तीला भारताकडून खणखणीत उत्तर देण्यात आलेलं आहे आणि थेट युद्धाचा इशाराच भारतानं दिलेला आहे। पाकसोबत भारताचं वर्ष अखेरीस युद्ध शक्य असं भारतीय लष्कर प्रमुखांनी म्हटलेलं आहे आणि ठोस उत्तर पाकिस्तानच्या पोकळ धमक्यांना दिलेलं आहे। तर मुजोर पाकड्या शिपुर्ड्यानं दरपोक्ती दिल्यानंतर भारताचं हे उत्तर। वर्ष अखेरीस पाक सोबत युद्ध शक्य असल्याचं भारतानं म्हटलेलं आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर आता पुन्हा एकदा भारत आणि पाक मधील युद्धासंदर्भातील चर्चा सुरू झालेली आहे। तर अण्वस्त्र टाकू अमेरिकेतील ब्लॅक टाय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात बोलताना अयशस्वी मार्शल असीम मुनीर म्हणाले, जर भारताबरोबरच्या भविष्यातील युद्धात पाकिस्तानला अस्तित्वाचा धोका निर्माण झाला तर आपण अर्धे जग अण्वस्त्रांनी नष्ट करू। ट्रम्पमुळे तिसऱ्या देशाविरुद्ध पहिल्यांदाच अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या जात आहेत। तर पाकिस्तानने ही धमकी दिलेली आहे। अण्वस्त्र टाकू अशी पोकळ धमकी पाकिस्तानकडून देण्यात आलेली आहे।